कसं काय मंडळी, मी अश्विनी भोगले, स्वागत आहे तुमचं तुमच्या माझ्या आपल्या चॅनल मध्ये। तर मंडळी मला माहिती आहे मी खूप टाइम नंतर आले, पण खूप सारं काम होतं, मला लक्ष देता येत नव्हतं, त्यासाठी खूप 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 सॉरी। आणि गेस करा की आपण कुठे आहोत। इकडनं गेस करता येईल तुळशी वृंदावन कडून की इकडनं गेस करता येईल घरावरून। हो, तर आपण आहोत कोकणामध्ये, आपण आलोत कणकवलीला आणि खूप रॉ फिलिंग घेण्यासाठी आम्ही आमच्या एका फ्रेंडला, एक सबस्क्रायबरला कन्व्हिन्स केला आहे। आमचा जो सेकंड चॅनल आहे साहुल, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जिकडे आपण हॉरर कंटेंट पोस्ट करतो, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपण त्या सबस्क्रायबरकडे आलो आहोत त्याच्याकडनं हॉरर कंटेंट घेण्यासाठी आणि जे कोकणातल्या ज्या रिअल स्टोरीज आहेत त्या जाणून घेण्यासाठी। आपल्याकडे खूप स्टोरीज येणार आहेत आता। आणि हो, तर आपण कोकणातलं रॉ फिलिंग, इकडचं जेवण सगळं ऑथेंटिक फील घेण्यासाठी आलोत, कारण आपण कोकणामध्ये आधीही आलोय पण तेवढं जास्त आपण मजा केली नाहीये। तर बघूया की ही जर्नी कशी जाते। तर आपण रिश्तो के ही रूप बदलते हे करूया थोड्या वेळानंतर। आता सध्या मी निघतोय, तर आपण हे बघूया थोड्या वेळात। चला बाय। तर आपण आलो ज्यांच्या घरी, ज्या सबस्क्रायबरने आपल्याला बोलवलं ते आहेत हे योगेश। तर कुठे फिरवणार आहेत तुम्ही आम्हाला? आज आपण इकडचे ठराविक हिडन जेम ज्याला म्हणतो आपण, जे सहजासहजी यूट्यूब वगैरे कशावर व्हिडिओवरती येत नाही, तर त्याचं जेम्स आहे, त्या जेम्सचं नाव आहे रामेश्वर मंदिर, आचरा बीच, तोंडवली बीच आणि वांगणी बीच, असे बीचेस आहेत। आणि स्वामी समर्थांचं मठ पण आहे, जिकडे आपल्याला पंचधातूचे स्वामींची मूर्ती आहे। ओके ओके, चालेल। तर असेच काहीसे जे आपण फारसे नावं ऐकले नाहीयेत, ती अशी नावं आपण जाणून घेणार आहेत। आणि इकडे जे खानावळ वगैरे आहेत, जे जास्त कुणाला माहिती नसतात, त्या पण आपण एक्सप्लोर करणार आहेत। खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत, तर तुम्ही जुड़े रहे कहानी में की आगे क्या होगा जानने के लिए, ठीक आहे? तर भेटूयात। तर मंडळी, आता आपला फर्स्ट स्पॉट आम्ही घेतला येते, कारण आम्हाला व्ह्यू खूप छान वाटला। आणि आता आपण सध्या बांधोडे ब्रिजला आहोत। तर हा ब्रिज खास करून थोडंसं हॉन्टेड प्लेससाठी आणि ह्याच्या सुंदर जे नजारे तुम्हाला माझ्या पाठी दिसतात आहे त्यासाठी फेमस आहे। तर थोडीशी नजाऱ्यांची मजा घ्या, येते मी पुन्हा। कधी कधी काय असतं की आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो ते कॅप्चर करता येत नाही। तर इथे खूप 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 सुंदर व्ह्यू आहे खरं तर, पण जसा पाहिजे तसा कॅप्चर करता येत नाही आहे मला। आणि मी कधी कणकवली साईडला नव्हती आली ह्याच्या आधी मी रत्नागिरीला येऊन गेले आणि त्याच्या आधी मी महाड वगैरे साईड फिरले आहे, पण हे फर्स्ट टाईम आहे माझं कणकवलीचं, मालवण वगैरे ही साईड फिरणं। आणि खरंच खूप सुंदर आहे, लाईक बिलीव नाही होते मला की अशा कोणत्या तरी, मी गेम खेळते ते सर्वायवर वाले असतात ना मोस्टली तसे वाले, आणि त्यामध्ये मी असं सगळं बघितलं आणि मला असं वाटतं की वाव डॅम, असं कसं असं होतं मला। खूप सुंदर आहे। रत्नागिरी वगैरे मध्ये पण मी फारशी नाही फिरले, खूप कमी ठिकाणी आरे वारे वगैरे हेच पाठ फिरले, पूर्ण असं फिरली नाही, पण येऊ दे माझ्या नशिबात फिरणं, मी फिरेल नक्कीच। तर मंडळी, आता आमचं खूप छान जेवण झालेलं आहे, मजा आली जेवून।
तर आपल्या प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस झालेत. आपण ते आचरा बीचला जाणार होतो, आचराच ना, आचरा बीचला जाणार होतो, ते आपण थोडंसं स्किप करतोय सध्या, कारण ते आम्हाला जरा उलटं पडतोय आणि आम्ही बाकीच्या गोष्टी करतोय. तर एवढंच जरा अपडेट द्यायचं होतं, बाकी एन्जॉय करा. तर मंडळी, आता आपण रामेश्वर मंदिरमध्ये आहोत आणि ह्या मंदिराची बॅक स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. पण तुम्ही जर मंदिराकडे बघाल, मंदिर बघायला खूप सुंदर दिसतंय. म्हणजे मी अशी मंदिरं पहिल्यांदाच बघितलं आहे असं बोलायला हरकत नाही. तर ह्याची बॅक स्टोरी अशी काहीतरी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहू महाराजांना या मंदिराबद्दल असं, हे मंदिराच्या आजूबाजूची जागा वगैरे भेट म्हणून दिली होती. आणि इकडचे जे शाहू महाराज होते, त्यांनी जे रामेश्वर देव आहेत त्यांना ही जमीन किंवा रक्षक म्हणून ही जागा दिली होती. तर अजूनही इकडची लोक सातबाऱ्यावरती वगैरे ह्या कुठल्याही कामामध्ये रामेश्वर देवाचंच नाव अजूनही लिहिलं जातं. तर अशी इंटरेस्टिंग अशी स्टोरी आपल्या हिस्ट्रीशी खूप म्हणजे मेळ खाणारी आहे. मला हे माहिती नव्हतं, पण मला आता इकडच्या मी लोकांशी बोलली तेव्हा मला कळालं की ह्याच्यापाठी ही स्टोरी आहे. आणि हे शिवकालीन आहे, जे आपण इथे सगळं बघतोय ते शिवकालीन आहे असं बोलायला हरकत नाही. तर असंच इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळतील आपल्याला. तर मंडळी, आता आपण तोंडवली बीचवरती आहोत. तुम्हाला असं की दिसतंय, गर्दी फारशी नाही आहे, खूप नॉर्मल गर्दी आहे. पण ती शांतता, तेच पीस जे की आपल्याला सी फेसवरती आल्यावरती मिळते, ते सगळं काही आहे. आणि आपल्या पाठी इथे जे दिसतोय, तिथे दिसतोय तुम्हाला, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. तर आम्ही पोचलेलो इथे आतापर्यंत. लाईक आम्ही आज जास्त प्लेसेस केले पण नाहीत, आम्ही 2च केले. आणि आमचं शूट होतं, खास आम्ही सावलीसाठी आलं आहे जसं आम्ही बोललेलो. तर आता हे आमचं फायनल लास्ट शूट आहे, ते झालं आहे. आणि आता आम्ही उद्या शूट करणार आहे सावलीचं. तर आपला सेटअप असा काहीतरी आहे. तर स्टोरीज खूप इंटरेस्टिंग आहेत, तर नक्की पहा. आणि आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट व्लॉग पण असेल म्हणजे आपला उद्याचा दिवस, लाईक नेक्स्ट व्लॉग म्हणजे उद्याचा दिवस. तर भेटूया उद्या. तब तक जुड़े रहिए कहानी में. लव व्हाट यू लिव. बाय बाय.